ब्रेकनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत। गणपती बाप्पा मोरया असं म्हणत आता सगळीकडेच उत्साह दिसतोय। साश्रू नयनांनी बाप्पाला निरोप दिला जातोय। मुंबईत गणेश विसर्जन मिरवणुकांना काही वेळातच सुरुवात होणार आहे। आता आपण दृश्य बघतो आहोत ती म्हणजे लालबागचा राजा आणि मुंबईचा राजा। लालबाग परिसरातली ही दृश्य। मुंबईचा राजा हा विसर्जन मार्गावरती मार्गस्थ झालेला आहे। 8 वाजता मुंबईच्या राजाची उत्तर पूजा आणि उत्तर आरती झाली आहे आणि त्यानंतर मुंबईचा राजा हा विसर्जन मार्गावरती आलेला आहे। मुंबईच्या राजाला आपल्या कॅमेऱ्यात कैद करण्यासाठी हे भाविक आहेत ते त्यांच्या चढाओढ पाहायला मिळते। भाविकांमध्ये प्रत्येक जण आपल्या कॅमेऱ्यात मुंबईच्या राजाची प्रतिमा जी आहे ती कैद करण्यासाठी उत्सुक आहे। त्याचबरोबर या ठिकाणी कार्यकर्त्यांचा भाविकांचा मोठा उत्साह दिसून येतोय। ढोल ताशांच्या गजरात या मिरवणुकीला सुरुवात झालेली आहे। आणि दुसरीकडे लालबागच्या राजाची देखील काही वेळातच उत्तर पूजा आणि उत्तर आरती होणार आहे। या ठिकाणी आमचे प्रतिनिधी अजित मांढरे आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात। अजित, सुप्रभात। लालबागच्या राजाचं सुद्धा काही वेळातच लालबागचा राजा आता मार्गस्थ होणार आहे। उत्तर पूजा झाल्यानंतर आत्ताचा तिथला माहोल काय आहे? आता रात्रीपासूनच लालबाग राजा दर्शन जे ते सामान्य नागरिकांकरता बंद केलेलं आहे आणि फक्त या मंडळातली जी आणि इथे जे वस्तीला की लोक असतात त्यांच्याकरता दर्शन खुलं केलं गेलं आहे। मी आता मुख्य कमान जिथे मुख्य प्रवेशद्वार आहे लालबागच्या राजाच्या त्या गल्लीचा त्या ठिकाणी आहे। हे भव्य दिव्य असं मुख्य प्रवेशद्वार आहे आणि या प्रवेशद्वारावरती आपण जर एक मोठी तयारी सुरू आहे आपण असं पाहतोय। ज्यावेळेस लालबागच्या राजाची उत्तरपूजा होऊन आरती होऊन इथं या कमानीमध्ये ज्या मूर्ती येईल लालबागच्या राजाचं इथे स्वागत करण्याकरता इलेक्ट्रॉनिक इक्विपमेंट जे ते लावले गेलेले आहेत। कुठल्या ह्याच्यामध्ये फुलं असतील, कुठे कागद असतील, रंगीबिरंगी कागद असतील, कुठे धूर असेल, काही ठिकाणी स्पार्कल्स असतील, अशा पद्धतीने संपूर्णपणे एक वेगळीच डोळ्यांचं पारणं फेडणारी लालबागच्या राजाची इथं आल्यानंतर स्वागत केलं जाईल आणि या गेटमधून बाहेर पडताना एक वेगळ्या प्रकारचं दृश्य जे आहे ते लोकांना पाहायला मिळेल। मगाशी आपण जर पाहिलं इथे एक साधारणपणे तासाभरापूर्वी तर इथे गर्दी नव्हती, आता गर्दी जी आहे ती हळूहळू वाढू लागलेली आहे आणि गर्दीनंतर इतकी वाढेल की इथे लोकांना जायला जागा नसेल। पोलीस देखील मोठ्या प्रमाणामध्ये बंदोबस्त करता तैनात करण्यात आलेले आहेत आणि ही लालबागच्या राजाची मूर्ती आल्यानंतर पूर्णपणे या संपूर्ण लालबाग परिसरामध्ये फिरल्यानंतर चिंचपोकळीमधून इथं जो चिंचपोकळीचा उड्डाण पूल आहे तिथून श्रॉफ बिल्डिंगच्या मार्गे पुढे गिरगाव चौपाटीला मार्गस्थ करतील आणि वेगवेगळ्या भागातून जाऊन उद्या म्हणजे जवळपास 24 तास या लालबागच्या राजाच्या मिरवणुकीला विसर्जन मिरवणुकीला कालावधी लागतो आणि नंतर 24 तासानंतर म्हणजे उद्या साधारणपणे 10 ते 11 दरम्यान लालबागच्या राजाच्या या मूर्तीचं विसर्जन जे आहे ते खोल समुद्रामध्ये जाऊन एका वेगळ्या पद्धतीनं त्याकरता विशेष कोळी बांधव जे आहेत ते एक मानवंदना देतात आणि त्यांनी एक वेगळी बोट तयार केलेली असते आणि त्याकरता मग आतमध्ये खोल समुद्रामध्ये नेऊन तिथे मूर्तीचं जे आहे ते विसर्जन केलं जातं। तर ही तुम्ही संपूर्णपणे दृश्य पाहताय। लोकांची गर्दी वाढू लागलेली आहे आणि लोक जी आहेत तिथं हळूहळू जमा होऊ लागलेली आहेत। लालबागच्या राजा बाहेर पडल्यानंतर डोळ्यांमध्ये मोबाईलमध्ये कॅमेऱ्यामध्ये कैद करण्याकरता अनेकांनी इथं आधीपासूनच जागा पकडून ठेवलेल्या आहेत। साधारणपणे 10-10:30 नंतर लालबागच्या राजाची उत्तर पूजेने आरती होईल आणि इथं या भागामध्ये लालबागच्या राजाला यायला जवळपास 12 ते 1 वाजतील आणि ह्या संपूर्ण लालबाग परिसरामधूनच बाहेर पडायला लालबागच्या राजाला जवळपास 3 ते 4 वाजतील आणि त्यानंतर चिंचपोकळी मार्गे पुढे जो आहे तो लालबागचा राजा जो तो मार्गस्थ करेल आणि ही अशा पद्धतीनं तयारी जी आहे ती सुरू केली जाते आणि जवळपास 1000पेक्षा जास्त कार्यकर्ते जे लालबागच्या या ट्रॉलीच्या आजूबाजूला असतील आणि शेकडो कार्यकर्ते जे आहेत ते गर्दी मॅनेज करण्याकरता असतील। त्याच्याबरोबरच पोलीस आणि होमगार्ड त्याचपर्यंत स्वयंसेवक देखील मोठ्या पद्धतीनं इथं उपस्थित असतील आणि जे 24 तास या मूर्तीच्या आजूबाजूला असतील आणि लोकांना दर्शन देखील होईल, गर्दी देखील होणार नाही आणि कोणत्या अनुचित प्रकार घडू नये याकरता पूर्ण काळजी ही संपूर्ण कार्यकर्ते आणि पोलीस घेतील। अगदी अजित, आता आपण पाहतो आहोत की लालबागच्या राजाच्या मंडपातली ही दृश्य लालबागच्या राजाला डोळे भरून पाहण्यासाठी त्याचबरोबर साश्रू नयनांनी निरोप देण्यासाठी हे सगळे भाविक जमलेले आहेत। खूप मोठ्या प्रमाणावर गर्दी या ठिकाणी झालेली आहे अजित आणि एकूणच आता काही वेळानंतर लालबागच्या राजाची उत्तर पूजा होईल आणि त्यानंतर उत्तर आरती होईल। जसा लालबागचा राजा हा मंडपातून बाहेर येईल ती जी दृश्य असतील ती दृश्य प्रत्येक जण आपल्या कॅमेऱ्यात कैद करण्यासाठी आसूसलेला असेल। पण मुंबईचा राजा सुद्धा आता मार्गस्थ झालेला आहे, विसर्जन मार्गावरती आहे। ती देखील दृश्य आता आपण न्यूज 18 लोकमतच्या प्रेक्षकांसाठी त्याचबरोबर लालबागच्या राजाची दृश्य सुद्धा
आता पाहता येत आहेत। अजित, आत्ताची ही जी गर्दी आहे ती गर्दी नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांकडून देखील चोख बंदोबस्त ठेवला गेलाय। नक्कीच तुम्ही जर पाहिलं तिथे तर पूर्णपणे या गेटवरती बॅरिगेडवरती पोलीस तैनात आहेत आणि आतमध्ये देखील मोठ्या प्रमाणात पोलीस आहेत, कारण का पोलिसांच्या पूर्ण घराट्यामध्येच ही मूर्ती जी आहे लालबागची राजाची ती बाहेर काढली जाते आणि वरिष्ठ पोलीस अधिकारी म्हणजे अगदी ॲडिशनल CP जॉईंट CP पर्यंत जे अधिकारी जे आहेत ते देखील या मिरवणुकीदरम्यान असतात, त्यांच्या स्वीप वाईज ते इथे असतात आणि कार्यकर्ते। मी एक सांगू इच्छितो, तुम्ही जर इथे पाहिलं तर इथं पांढऱ्या कलरच्या कुर्त्या पाजाम्यामध्ये तुम्हाला अनेक कार्यकर्ते जे आहेत ते दिसतील। ते कार्यकर्ते त्यांना कलर कोडिंग म्हणतात लालबागच्या मंडळाचा। हे जे कार्यकर्ते हे गर्दी नियंत्रण करण्याकरता आणि त्यांना दिलेली जबाबदारी जी आहे प्रत्येक मार्गावरती ती पार पाडण्याकरता हे कार्यकर्ते जे आहेत ते अशा पद्धतीने हजारोच्या संख्येने कार्यकर्ते बाहेर असतात। त्यानंतर मग ज्यावेळेस ट्रॉली असेल, ट्रॉलीच्या आजूबाजूला असलेले कार्यकर्ते जे आहेत त्यांना गुलाबी कुर्ता असेल, गेल्या वेळेस या रंगाचं होतं, यावेळेस काय रंग असतील हे बाहेर आल्यानंतरच स्पष्ट होईल, पण गेल्या वेळेस मी सांगतो त्यांना गुलाबी रंगाचे कुर्ते असतात आणि जे मूर्तीवरती ट्रॉलीवरती असतात बाप्पाच्या आजूबाजूला असतात लोकांचे हार असतील, नैवेद्य असतील, पाया पडणं असेल, हे सर्व करण्याकरता जे कार्यकर्ते असतात त्यांना गेल्या वेळी पिवळ्या कलरचे कुर्ते होते, म्हणजे कलर कोडिंगनुसार त्यांची जागा जी आहे ती ठरवलेली असते आणि यानुसारच सर्व कार्यकर्ते जे आहेत ते कामं करत असतात। पोलिसांनी देखील मोठ्या प्रमाणात फक्त लालबागच्या राजाच्याच संपूर्ण मिरवणुकीकरता जवळपास 1000पेक्षा जास्त पोलिसांचा बंदोबस्त जो आहे तो लावला जातो। मग त्याच्यामध्ये मुंबई पोलीस असतील, CRPF असेल, त्याच पद्धतीनं जे होमगार्ड असतील ते असतील, काही ठिकाणी पॅरामिलिटरी फोर्स देखील लावली जाते, कारण का गर्दीचं ठिकाण असतं, गर्दीच्या ठिकाणाचा कोणीही गैरवापर घेऊन काही अनुचित प्रकार जो होऊ शकतो हे लक्षात घेता एक पूर्वतयारी म्हणून पॅरामिलिटरी फोर्स देखील ठिकाणी लावलेली असते। ही संपूर्ण तयारी जी आहे ती या संपूर्ण मिरवणुकीकरता आणि सुरक्षेकरता पोलिसांकडून केली जाते आणि त्याच पद्धतीने कलर कोडिंग मार्फत कार्यकर्ते देखील लालबागच्या मंडळाकडून तैनात करण्यात आलेले आहेत। लालबागच्या राजाचे हे कलर कोडिंगद्वारे हे जे कार्यकर्ते आहेत तर ते आता सज्ज झालेले आहेत, आपण त्यांना स्वयंसेवक म्हणूया, ते सज्ज झालेले आहेत। अजित, तुम्ही असेच सोबत राहा। आता आपण पुण्याची देखील दृश्य पाहतो आहोत। मानाचा पहिला गणपती म्हणजेच कसबा गणपतीची ही दृश्य आपण पाहतोय। कसबा गणपती हा पालखीतून मार्गस्थ होतो। कसबा गणपतीची उत्तर पूजा आणि उत्तर आरती झालेली आहे। या कसबा गणपतीच्या मागोमाग मग पुढे तांबडी जोगेश्वरी, त्यानंतर गुरुजी तालीम, त्यानंतर तुळशीबाग गणपती आणि मग केसरीवाडा असे मानाचे 5 गणपती हे मार्गस्थ होतात। दुसरी दृश्य आपण पाहतोय मुंबईच्या राजाची आणि लालबागच्या राजा परिसरामध्ये आमचे प्रतिनिधी उदय जाधव आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात। उदय, आत्ताची तिथला काय परिस्थिती आहे, किती वेळात किंवा आणखी किती वेळात लालबागचा राजा हा मार्गस्थ होईल? लालबागच्या राजाची पूजा जी आहे ती 10 वाजता करण्यात येणार आहे, आरती होईल आणि त्यानंतर लालबागच्या राजाची राजेशाही विसर्जन सोहळा जो आहे तो लालबाग मार्केटमधून सुरू होणार आहे। आपण पाहत झाल लालबाग मार्केटमध्ये पाय ठेवायला देखील जागा नाही, एवढी गर्दी जी आहे गणेश भक्तांची झालेली आहे। लालबागच्या राजाची पूर्व तयारी जी आहे विसर्जनाची ती आता पूर्ण झालेली आहे। थोड्या वेळात आरतीला सुरुवात होईल, आरती झाल्यानंतर लालबागच्या राजाची मूर्ती विसर्जन रथ आहे लालबागच्या राजा स्टेजच्या समोर तिथे आणण्यात येईल, त्यानंतर या विसर्जन सोहळ्याला सुरुवात होणार आहे। लालबाग मार्केटमधून सुरू होणार विसर्जन सोहळा नंतर आपण पुढे पाहू शकतो लालबागच्या राजाच्या मेन गेटपर्यंत येईल आणि मेन गेटपर्यंत आपण पाहू शकतो सर्वत्र मोठे मोठे हार जे आहेत त्यांचे तोरण बांधण्यात आलेले आहेत। एक पारंपरिक प्रथा आहे, या व्यापाऱ्यांनी स्थापन केलेला, स्थानिक कोळी बांधवांनी स्थापन केलेला हा गणपती आहे, त्यामुळे जे तोरण आहेत, हार आहेत ते लालबागच्या राजाला त्यांच्या मानाचे आहेत ते अर्पण करतील आणि त्यानंतर लालबागचा राजा पुढे पुढे सरकत जाईल आणि मेन गेटवरती आल्यानंतर खरा जल्लोष जो आहे तो आपल्याला पाहायला मिळणार आहे। लालबागच्या राजाच्या मूर्तीसमोर फेर धरण्याचा, नाच करण्याचा मान हा कोळी महिलांचा आहे, ते देखील आलेले आहेत आणि त्यानंतर हा संपूर्ण सोहळा जो आहे नेत्रदीपक हा पुढे पुढे सरकत जाणार आहे। आंबेडकर रोडवरती हा संपूर्ण सोहळा जो आहे एक मोठ्या उंचीवरती गेलेला आपल्याला पाहायला मिळतो, कारण एकापाठोपाठ एक सर्व गणपती जे आहे ते विसर्जनासाठी आपल्याला पाहायला मिळतील आणि त्यानंतर हा विसर्जन सोहळा श्रॉफ बिल्डिंगच्या दिशेला आहे। श्रॉफ बिल्डिंगवरनं देखील पुष्पवृष्टी जी आहे ती लालबागच्या राजावरती केली जाईल। इतर जे एकामागोमाग एक गणपती येतात मोठे त्यांच्यावरती देखील पुष्पवृष्टी याच श्रॉफ बिल्डिंगवर करण्यात येणार आहे। तिकडनं मग चिंचपोकळी आणि त्यानंतर थेट गिरगाव चौपाटीच्या दिशेने लालबागचा राजा मार्गस्थ होणार आहे। अगदी उदय, उत्सवांचं माहेरघर असलेला हा सगळा परिसर आहे लालबाग, परळ आणि गिरगाव, इथला सगळा उत्साह आम्ही तुमच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। पण मला आणखीन एक उदय याविषयी सांगायला आवडेल। उदय, आता मुंबईच्या
राजावरती पुष्पवृष्टी होतीये आणि ही जी दृश्य आहेत ही दृश्य सुद्धा डोळ्यात साठवून ठेवण्यासारखी। मुंबईचा राजा मार्गस्थ झालेला आहे। मुंबईचा राजा हा विसर्जन मार्गावर दाखल झालेला आहे। मुंबईच्या राजावर ही पुष्पवृष्टी केली जाते। आणि दुसरी दृश्य कसबा गणपतीची। कसबा गणपती हा मानाचा पहिला गणपती। पुण्यात सुद्धा विसर्जन मिरवणुकीला आता सुरुवात होईल। हे मानाचे जे गणपती आहेत त्यातला कसबा गणपती हा मार्गस्थ झाल्यानंतर इतर जे गणपती आहेत ते मार्गस्थ होतात। त्यामध्ये तांबडी जोगेश्वरी, त्यानंतर गुरुजी तालीम, त्यानंतर तुळशीबाग आणि मग केसरीवाडा हे गणपती मागोमाग मार्गस्थ होतील। आता आमचे प्रतिनिधी वैभव सोनावणे या परिसरात आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात। वैभव, कसबा गणपती हा मानाचा पहिला गणपती आता काही वेळातच तो देखील मार्गस्थ होईल, काय माहोल आहे पुण्यात? स्नेहल, मिरवणुकीचा उत्साह जो आहे तो आता टिपेला पोहोचेल काही वेळामध्ये। मानाचा पहिला गणपती कसबा गणपती जे पुण्याचं ग्रामदैवत सुद्धा आहे त्याच्या विसर्जन मिरवणुकीच्या सुरुवात होण्यानंतरच अधिकृत विसर्जन मिरवणूक जी आहे ती सुरू होती। सगळे मानाचे गणपती जे आहेत त्यांच्या मिरवणुका या कसबा गणेशाच्या मागे येतात। टिळक पुतळ्याजवळ आल्यानंतर मंडईतल्या नारळ आणि हार जो आहे तो टिळक पुतळ्याला घातल्यानंतर ही मिरवणूक अधिकृतरित्या सुरू होते। सध्या कसब्यातल्या उत्सव मंडपामध्ये आता कसबा गणेशाची मूर्ती जी आहे ती पालखीमध्ये विसर्जन मिरवणुकीसाठी तयार करण्यात येते, पालखीत ठेवण्यात आलेली आहे। इथं आरती करण्यात आली। आता इथून 100 वर्ष जुना प्रभात बँड जो आहे या बँडच्या मानवंदनेनं इथून उत्सव मंडपातून कसबा गणेशाची मूर्ती जी आहे ती टिळक पुतळ्याजवळ नेली जाईल। तिथं मान्यवरांच्या उपस्थितीत हार घातले जातील आणि तिथून मिरवणुकीला वादनाला खऱ्या अर्थानं सुरुवात होईल, ज्याच्यामध्ये 3 ढोल ताशा पथकं जी आहेत ती कसबा गणेशाच्या समोर वादन करतील। समाधान चौक, बेलबाग चौक या दोन्ही चौकांमध्ये 10-10 मिनिटं या तिन्ही पथकांचं वादन होईल आणि त्यानंतर लक्ष्मी रस्त्याला मिरवणूक जी आहे कसबा गणेशाची ती पोहोचेल तुतारीच्या निनादामध्ये आणि छत्र चामरं जी आहेत ती ढवळत या कसबा गणेशाची मिरवणूक जी आहे तिला काही वेळामध्ये सुरुवात होते आणि पुणेकर जे आहेत ते कसबा गणेशाचं दर्शन घेण्यासाठी, पालखीत असलेल्या गणेशाचं दर्शन घेण्यासाठी तयारी जी आहे ती पूर्ण करून तयार आहे। काही क्षणांमध्ये आता उत्सव मंडपामधून कसबा गणेशाची मूर्ती जी आहे ती बाहेर निघेल। गेली साधारण 150 वर्ष जी आहेत ती 150 वर्षांपेक्षा जास्त परंपरा जी आहे ती मोठी या कसब्याच्या गणेशोत्सवाला आहे आणि सार्वजनिक गणेशोत्सव ज्याची सुरुवात पुण्यातून झाली त्या सार्वजनिक गणेशोत्सवातला पहिला मानाचा गणपती म्हणून कसबा गणेशाचा मान आहे। त्यामुळे या मिरवणुकीचं महत्त्व जे आहे त्याची सुरुवात कसबा गणेशापासून होते आणि साधारण आता ही मिरवणूक किती वेळ चालेल, कारण दरवर्षी मिरवणुकीच्या वेळेचे नवनवीन विक्रम जे आहेत ते नोंदवले जातात। त्यामुळे यंदाच्या वर्षी तरी मिरवणूक लवकर संपवावी अशी अपेक्षा प्रशासनानं व्यक्त केली आहे गणेश मंडळांकडे। त्याला प्रतिसाद देत कसबा गणेश मंडळानं आता यावर्षी लवकर मिरवणूक संपवू असं जाहीर केलेलं आहे। त्यांच्या पाठोपाठ दगडूशेठनंही आम्ही 4 वाजता मिरवणुकीत सहभागी होऊ असं स्पष्ट केलेलं आहे। त्यामुळे यंदाची मिरवणूक ही लवकर संपते का या दृष्टीनं मोठी आकर्षक ठरणार आहे। अगदी वैभव, आणखीन एक यामध्ये सांगायचं झालं तर ही जी 5 मानाची मंडळं आहेत ही 5 मानाची मंडळं आणि त्यानंतर मग भाऊसाहेब रंगारी गणपती असेल किंवा त्यानंतर दगडूशेठ हलवाई गणपती असेल, ही जी सगळी परिक्रमा आहे ही सगळी परिक्रमा पुणेकर आणि इतरही राज्यातून पुण्यात दाखल होणारे नागरिक किंवा भाविक घेत असतात। कसबा हा पहिला मानाचा गणपती, यानंतर मग इतर जे मानाचे गणपती आहेत ते आता मार्गस्थ होतील। त्याचबरोबर या संपूर्ण पुण्यातल्या या विसर्जन मिरवणुकीच्या मार्गावरती ज्या रांगोळ्यांच्या पायघड्या देखील घातल्या जातात ती सुद्धा एक परंपरा म्हणावी लागेल। नक्कीच स्नेहल, राष्ट्रीय कला अकादमी न्यास जी आहे ती संपूर्ण 4 किलोमीटरच्या विसर्जन मार्गावरती रांगोळ्यांचे गालीचे जे आहेत पायघड्या ज्या आहेत त्या घालत असते आणि यंदाच्या वर्षी जवळपास 100 पेक्षा जास्त ढोल पथकं जी आहेत ती मुख्य मिरवणुकीमध्ये वादन करतील। त्यांची नोंदणी करण्यात आलेली आहे। 3000 गणेश मंडळ यंदाच्या विसर्जन मिरवणुकीमध्ये सहभागी होतील आणि त्यानंतर
या विसर्जन मिरवणुकीची सांगता होईल. 3,000 पेक्षा जास्त मंडळं जी आहेत ती या विसर्जन मिरवणुकीमध्ये विसर्जन करतील. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पोलीस जे आहेत 9,000 पेक्षा जास्त पोलीस कर्मचारी हे रस्त्यावरती असतील. प्रशासन पूर्ण ताकदीनं या मिरवणुकीमध्ये उतरलेलं आहे आणि भाविक जे आहेत 10 लाखांच्या वरती पुणेकर जे आहेत ते या मिरवणुकीमध्ये प्रत्यक्ष सहभागी होतील असं सांगितलं जात आहे. महत्त्वाचं म्हणजे हवामान विभागानं जी माहिती दिली आहे त्यानुसार पुण्यामध्ये आज हलका, मध्यम आणि तीव्र स्वरूपाचा तिन्ही स्वरूपांच्या सरी ज्या आहेत पावसाच्या त्या येऊ शकतात. त्यामुळे मिरवणुकीमध्ये पावसाचं सावट सुद्धा आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवरती उत्साहामध्ये मात्र कुठंच खंड पडलेला आपल्याला दिसत नाही. प्रभात बँडनं वादन सुरू केलंय. काही क्षणांमध्ये कसबा गणेशाची पालखी जी आहे ती विसर्जनासाठी खांद्यावरती घेतली जाईल. ती थेट नदीपात्रामध्ये ठेवली जाईल जिथं कसबा गणेशाचं विसर्जन होतं. पारंपरिक पद्धतीनं पारंपरिक पद्धतीनं पुण्यातला कसबा गणपती हा काही वेळातच मार्गस्थ होईल. तर आता आपण दृश्य पाहतो आहोत लालबागचा राजाच्या पेंडॉलमधली. लालबागच्या राजाच्या पेंडॉलमध्ये आता आपण पाहतोय त्या मार्गावर पाहतोय की मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळते आहे. मोठ्या प्रमाणात हे भाविक कार्यकर्ते दाखल झालेले आहेत आणि या सगळ्यांच्याच मध्ये एक मनातून आतून एक ऊर्जा तयार झालेली आहे. कुठेतरी बाप्पाला आपण निरोप देतोय याचं एक दुःख आहे, पण तो उत्साह, तो जल्लोष आजही आत्ता या क्षणाला कायम दिसतोय. आपण दृश्यांमध्ये पाहतोय ढोल ताशांच्या गजरात ही सगळी मंडळी आपल्या बाप्पाला निरोप देण्यासाठी इथे एकवटलेली आहे. काही वेळातच कसबा हा पुण्यातला मानाचा पहिला गणपती, पुण्याचं ग्रामदैवत कसबा गणपती हा पालखीतून मार्गस्थ झालेला आहे. पालखीतून कसबा गणपतीच्या बाप्पाची मिरवणूक निघणं ही शेकडो वर्षांची परंपरा. पुण्याचं हे ग्रामदैवत, पुण्यात येणारा हा प्रत्येक भाविक हा सगळ्यात आधी कसबा गणपतीचं दर्शन घेतो आणि त्यानंतर मग दगडूशेठ हलवाई गणपतीचं दर्शन घेतलं जातं. ही एक दर्शन परिक्रमाच म्हणावी लागेल. पुण्यात ज्या वेळेला गणपती बाप्पाची प्राणप्रतिष्ठापना होते गणेश चतुर्थीला, त्यावेळेला ही परिक्रमा सुरू होते आणि मानाचा पहिला गणपती कसबा गणपती ग्रामदैवत याचं दर्शन घेतल्यानंतर मग तांबडी जोगेश्वरी गणपतीचं दर्शन घेतलं जातं. त्यानंतर गुरुजी तालीम मित्रमंडळाची जी मूर्ती असते ती देखील पाहण्यासारखी असते, त्याचं दर्शन घेतलं जातं. मग तुळशीबाग गणपतीचं दर्शन घेतलं जातं आणि मग केसरीवाड्यातल्या गणपतीचं दर्शन घेतलं जातं आणि त्यानंतर मग भाऊरंगारी गणपती असेल किंवा मग दगडूशेठ हलवाई गणपतीचं दर्शन घेतलं जातं. आणि ही जी दर्शन परिक्रमा आहे ही पुण्यातल्या मानाच्या गणपतींची दर्शन परिक्रमा पूर्ण होते. हजारो लाखोंच्या संख्येनं भाविक पुण्यामध्ये दाखल होऊन ही दर्शन परिक्रमा पूर्ण करतात. आता हा मानाचा पहिला गणपती मार्गस्थ झालेला आहे पुण्यातला. तिथला काय माहोल आहे आपण जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी वैभव सोनावणे यांच्याकडून. वैभव, आता हा जो जल्लोष आहे हा जल्लोष आपण पाहतोय. प्रभात बँड आता आपण ऐकतो आहोत. हा मानाचा पहिला गणपती कसबा गणेश हे उत्सव मंडपातून बाहेर पडलेत. पालखी जी आहे विसर्जन मिरवणुकीची ती पालखी बाहेर पडली आणि आता पुणेकर त्यांच्या घरांच्या गॅलरीमध्ये येतात, खिडक्यांमध्ये येतात. या विसर्जन मार्गावरती फुलांच्या पायघड्या ज्या आहेत त्या घातल्या जातात. वरून पुष्पवृष्टी जी आहे ती कसबा गणेशावरती केली जाते. पुण्याचा पहिला मानाचा कसबा गणेश ग्रामदैवत आहे पुण्याचं आणि त्यानंतर कसबा गणपतीची मिरवणूक जी आहे ती टिळक पुतळ्याजवळ येईपर्यंत इतर मानाचे जे गणपती आहेत, मानाचा दुसरा तांबडी जोगेश्वरी, मानाचा तिसरा गुरुजी तालीम, चौथा तुळशीबाग आणि पाचवा केसरीवाडा, हे पाचही गणपती जे आहेत ते मिरवणुकीसाठी कसबा गणेशाच्या मागे मानाप्रमाणे उभे राहतात आणि मिरवणुकीला सुरुवात होते. अगदी बरोबर आहे वैभव. आपण पाहतोय कसबा गणेशाची पालखी जी आहे ती आता विसर्जन मार्गावरती मार्गस्थ होते आणि आपल्या घरांमधून, खिडक्यांमधून, आसपासच्या रस्त्यावरती राहणारे नागरिक जे आहेत हे नागरिक
तेव्हा आपण पाहतो आहोत मानाचा पहिला गणपती कसबा गणपती पुण्यातला त्याचं विसर्जन मार्गावरती मार्गस्थ झालेला आहे। या पाठोपाठ इतर जे मानाचे गणपती आहेत ते मार्गस्थ होतील। टिळक पुतळ्यापर्यंत कसबा गणपती हा पोहोचल्यानंतर इतर गणपती हे मागोमाग मार्गस्थ होतील। अतिशय शिस्तबद्ध पद्धतीनं पुण्यातली ही विसर्जन मिरवणूक आहे, ती विसर्जन मिरवणूक निघते। उत्सवांचं माहेर असलेलं लालबाग परळ आणि गिरगाव तर उत्सवांची पंढरी असं आपण पुण्याला म्हणू शकतो। पुण्यातही ही जी मिरवणूक आहे ही अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने चालते। दरवर्षी हे मिरवणुकीचे जे विक्रम आहेत ते अनेक विक्रम खरं तर गेल्या वर्षीचा विक्रम यावर्षी मोडतोय की काय असंच काहीसं वाटत राहतं। पण यावर्षी मानाचा पहिला गणपती कसबा गणपती या मंडळानं आम्ही विसर्जन मिरवणूक ही जास्त वेळ चालू देणार नाही, आम्ही विसर्जन लवकर करू असं म्हटलेलं आहे। त्याचबरोबर आता हा जो गणपती आहे कसबा गणपती हा मार्गस्थ झालेला आहे। तर दुसरीकडे आपण कोल्हापूरची दृश्य बघतो आहोत। कोल्हापूरमध्येही मिरवणुकीला सुरुवात झालेली आहे। कोल्हापूरचा मानाचा तालीम गणपती तो सुद्धा आता विसर्जन मार्गावरती मार्गस्थ झालेला आहे। एकूणच राज्यभरात सगळीकडेच उत्साह पाहायला मिळतोय, भाविकांमध्ये उत्साह आहे। मुंबईतल्या लालबागच्या राजाची दृश्य देखील आपण पाहतोय। पुण्यातून कसबा गणपती जो मार्गस्थ झालेला आहे विसर्जनासाठी त्या विसर्जन मिरवणुकीची दृश्य आपण पाहतो आहोत आणि त्याचबरोबर कोल्हापूरच्या विसर्जन मिरवणुकीची दृश्य। कोल्हापुरातला मानाचा गणपती हा मार्गस्थ झालेला आहे। पुण्यामध्ये पालखीतून कसबा गणपती मार्गस्थ होणं ही शेकडो वर्षांची परंपरा। आणि आपण पुन्हा एकदा मुंबईत येऊयात। लालबागचा राजा परिसरात मोठा उत्साह दिसतोय, जल्लोष दिसतोय। काही वेळातच लालबागच्या राजाची उत्तर पूजा होईल, उत्तर आरती होईल आणि मग लालबागचा राजा हा विसर्जनासाठी मार्गस्थ होईल। आमचे प्रतिनिधी उदय जाधव आता तिथे आहेत। उदय, उत्सवांचं माहेर आपण म्हणतो लालबाग परळला आणि या ठिकाणचा आता उत्साह आहे तो आता तिपेला पोहोचलेला आहे। आत्ताचा काय माहोल आहे आता? लालबागच्या राजा दरबारामध्ये जल्लोष सुरू झालेला आहे। थोड्या लालबागच्या राजाची आरती करण्यात आली, मात्र जो तरुणाचा जल्लोष आहे तो आपण दाखवूया। आपण मागे जर कॅमेरा मूव्ह केला तर आपल्याला दिसेल की कशा प्रकारे एक जल्लोष जो आहे तो दिसून येतो। एक सुरांजली ब्रँड आहे जो लालबागच्या राजा विसर्जन मिरवणुकीमध्ये दरवर्षी या वाजत गाजत लालबागच्या राजाचं विसर्जन जो आहे असतो या मिरवणुकीमध्ये सहभागी होत असतो आणि तो सुरांजली बँड वाजल्यानंतर लालबागच्या या मार्केटमध्ये तरुणाईचा जल्लोष जो आहे तो आपल्याला इथं पाहायला मिळतो। एक जोरदार उत्साह आणि जल्लोष जो आहे तरुणाईचा आपल्याला लालबाग मार्केटमध्ये पाहायला मिळतोय। आपल्या लाडक्या राजाला, लालबागच्या राजाला भावपूर्ण निरोप देण्यासाठी तरुणाई इथे मोठ्या संख्येने उपस्थित झालेली आहे। गणेश या संपूर्ण गणेश नगरमध्ये सर्व गणेश भक्त जे आहेत ते मार्केटमध्ये आलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। जल्लोषाचं वातावरण आपल्याला पाहायला मिळतं आहे। बँडच्या तालावरती गणेश भक्त नाचताना दिसत आहेत। तिच्या काही वेळ गणपतीच्या आरती जी आहे ती केली जाणार आहे। आपण समोरवरती दृश्य पाहिलं तर लालबागच्या राजाचं एक विसर्जन मिरवणुकीला सुरुवात होणार आहे। अगदी उदय, खरं तर तुझं आणि लालबागच्या राजाचं सुद्धा एक वेगळं नातं आहे। दरवर्षी तुझ्याकडून लालबागच्या राजाची जी महती आहे किंवा लालबागच्या उत्सवाची जी महती आहे ती न्यूज 18 लोकमतचे प्रेक्षक खरं तर दरवर्षीच ऐकत असतात। त्यामुळे तुझं आणि लालबागच्या राजाचं हे एक वेगळं नातं गेले 10 दिवस सगळेच प्रेक्षक आणि आम्ही सगळेच अनुभव त्याचा आम्ही घेत असतो। तेव्हा आता तुझ्यासाठी सुद्धा हा क्षण हा खूप भावूक असणार आहे। एक भावपूर्ण निरोप जो आहे तो आज आपल्या दिवसभर पाहायला मिळतोय। लालबागच्या राजाला गेले
9 दिवस आपण लाईव्ह प्रक्षेपण केलेलं आहे। लालबागच्या राजाचं दर्शन 2 कोटीहून अधिक भाविकांनी घेतलेलं आहे। दरवर्षी लालबागच्या राजाच्या दर्शनाला अलोट गर्दी लोटत असते। फक्त मुंबई महाराष्ट्रातून नाही, देशभरातून नाही तर जगभरातून भाविक इथे येत असतात। जो भाविक इथे लालबागच्या राजाच्या चरणावरती नतमस्तक ठेवतो तो पुन्हा इथे येत असतो आणि याच लालबागच्या राजाची महती जी आहे ती जगभर पसरलेली आहे। त्यामुळे भाविक इथे न चुकता दरवर्षी येत असतो। तिथं लालबागच्या राजाचं तेजस्वी वाचले पूर्ण मूर्ती पाहावी असं सगळ्यांचा इच्छा असते। आपण तुम्हाला पाहू शकतो लालबागच्या राजाची विसर्जनाची पूर्वतयारी झालेली आहे आणि आता लालबागच्या राजाची राजेशाही विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झालेली आहे। गजरात बाप्पाची मिरवणूक निघालेली आहे। कोल्हापूरचा मानाचा गणपती हा मार्गस्थ झालाय आणि पारंपरिक रूढी परंपरा जपत या विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झालेली आहे। आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर साळोखे आता या विसर्जन मिरवणुकीत आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात। ज्ञानेश्वर, आता ढोल ताशांच्या गजरात या मानाच्या गणपतीच्या विसर्जनाला सुरुवात झालेली आहे। मूर्ती आता विसर्जन मार्गस्थ झालेली आहे। कोल्हापुरातला हा मानाचा गणपती आणि या मानाच्या गणपतीच्या विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झालेली आहे। हा बाप्पा मार्गस्थ झाला आहे विसर्जनासाठी। सुरक्षिततेची काळजी घेतली जाते, पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। व्हाईट आर्मीचं एक चमू या कोल्हापुरातल्या मिरवणुकीत आपल्याला दिसून येतोय। तर आता आपण पुन्हा एकदा जाऊयात लालबागच्या राजाच्या पेंडॉलमध्ये। उत्सवांचं माहेरघर असलेला हा सगळा परिसर लालबाग, परळ आणि गिरगाव या ठिकाणी गणेश भक्तांचा हा महापूर हा आजच्या दिवशी लोटलेला असतो। अभूतपूर्व जल्लोष या ठिकाणी पाहायला मिळतो। आपल्या लाडक्या बाप्पाला गणेश भक्त भावपूर्ण निरोप देतात। गणेश भक्तांचा सर्वोच्च जल्लोष हा लालबागच्या राजाच्या राजेशाही मिरवणुकीत आपल्याला पाहायला मिळतो। खरं तर गेल्या 9 दिवसात लालबागच्या राजाचं 2 कोटींहून अधिक भाविकांनी दर्शन घेतलेलं आहे। लालबागच्या राजाची महती ही सर्वदूर पसरलेली आपल्याला पाहायला मिळते। लालबागच्या राजाला पाहण्यासाठी, त्याचं दर्शन घेण्यासाठी, त्याला डोळ्यात साठवण्यासाठी भाविक हे 10 दिवस या ठिकाणी गर्दी करतात। मग चरणस्पर्शाची रांग असेल, मुखदर्शनाची रांग असेल, या सगळ्या रांगेमध्ये आपल्याला गर्दी पाहायला मिळते। भाविक आपल्या राजाला डोळ्यात साठवण्यासाठी हे उत्सुक असतात। गेल्या 10 दिवसात 2 कोटींहून अधिक भाविकांनी दर्शन या ठिकाणी घेतलेलं आहे। अनेक सेलिब्रिटी, राजकारणी या ठिकाणी दर्शनासाठी येतात आणि बाप्पा सगळ्यांची मनोकामना पूर्ण देखील करतो अशी महती देखील लालबागच्या राजाची आहे।
उत्सवांचं माहेरघर असलेला हा सगळा परिसर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आता गर्दी पाहायला मिळते आहे। लालबागच्या राजाच्या मंडप परिसरातली ही दृश्य आहेत। भाविकांचा जो उत्साह आहे, कार्यकर्त्यांचा जो उत्साह आहे तो आता टिपेला पोहोचलेला आहे। मोठ्या उत्साहात हे सगळे भाविक आता गुलालाची उधळण होताना दिसते। ढोल ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप दिला जातोय। एकीकडे तुम्हाला उत्साह तर नक्कीच दिसेल, पण या सगळ्या भाविकांच्या मनात थोडंसं दुःख देखील आहे। साश्रू नयनांनी हे सगळे भाविक हे आपल्या बाप्पाला निरोप देत असतात। आणि इथे येणारा प्रत्येक जण हा आपल्या मोबाईलमध्ये बाप्पाला कैद करण्याचा प्रयत्न करत असतो। आता आपण दृश्यांमध्ये पाहतोय बाप्पाची जी मूर्ती आहे, बाप्पाची आता विसर्जनासाठी निघणारी जी मूर्ती आहे त्या मूर्तीला आपल्या कॅमेऱ्यात कैद करण्यासाठी हा प्रत्येक जण उत्सुक आहे। गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर याचा गजर आता या पेंडॉलमध्ये ऐकायला मिळतोय। लालबागचा राजा परिसरातली ही दृश्य, लालबागच्या राजाच्या मंडपातली ही दृश्य या संपूर्ण विसर्जन मार्गावर रांगोळ्यांच्या पायघड्या घातल्या जातात। बाप्पाला मानवंदना दिली जाते। मुंबईचा राजा मार्गस्थ झालेला आहे। मुंबईचा राजा हा लालबागच्या रस्त्यावर त्याचं दर्शन घेण्यासाठी भाविक एकवटलेले आहेत। तर काही वेळातच लालबागच्या राजाची उत्तर पूजा होईल, उत्तर आरती होईल, तशी तयारी पूर्ण झालेली दिसते। जे सगळे मंडळाचे कार्यकर्ते आहेत, भाविक आहेत परिसरातले, मंडपातली ही दृश्य आपण पाहतोय। मोठ्या प्रमाणावर जे मंडळाचे कार्यकर्ते आहेत ते आता इथे एकवटलेले आहेत, जमलेले आहेत। ढोल ताशांचा गजर आहे, त्याचबरोबर सनईचे सूर देखील आहेत आणि सुरांची वंदना आता ही लालबागच्या राजाला दिली जाते। वेळ झाली अगदी छोट्याशा ब्रेकची। एका ब्रेकनंतर इतरही काही मानाचे जे गणपती आहेत ते जे मार्गस्थ होत आहेत त्याची देखील दृश्य न्यूज 18 लोकमतवरती तुम्हाला पाहता येणार आहे। पण त्यासाठी कुठेही जाऊ नका, पहा फक्त न्यूज 18 लोकमत। एका ब्रेकनंतर लगेच भेटूयात।